नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग म्हणजे घरचाच ब्लॉग आहे। भाजी करायची आहे, काटेकड साफ करायची आहे, विहिरीची साफसफाई करायची आहे, पाईप बसायचा आहे। हाच नेहमीचाच रुटीन ब्लॉग आहे आणि तुम्ही तो बघा आणि सबस्क्राइब केलेत नसेल तर सबस्क्राइबर करा। पिंक कलर का पण विन्या पिंक कलर पाईप ओ पिंक कलर पाईप मी बघता गे तू टेन्शन घेऊ नकोस। हमारे यहाँ ऐसा ही होता है। फक्त एवढंच दुरुस्त करणार आहे नवीन आहे। खराब झाला होता पाय। हा पाईप कुठं न्यायचा आहे? गाडीला ना मी इथंच गुंडाळून ठेवणार। इथंच म्हणतो ठेव याचा म्हणजे जडिया नको तिंदा जास्त काम नाही पडलं पाहिजे, शॉर्टकट मध्ये झालं पाहिजे सगळं। तर बरोबर डोकं लावतो दा, किती सोपं व्हावं तर। जेवढं सोपं होईल तेवढं चांगलं हो ना रे। टेक्नॉलॉजी हे आमचं चिंकू पॉर मध्ये मध्ये लडबड करत होता। आयशला किती चाय दिलीस तरी कमी। किती दिवस बस सगळा टोप तीच संपवते। माणसा कमी पडली हो भाजी विकाय येणार आहेस की ए आईसोबत भाजी विकायला येणार आहेस होय? साऊ साऊ चल दुकान खाऊ खायला। रिया चल साऊ चल नंतर भाजी करणे आईसोबत विकायला जा। चल चल नंतर पेर कुदला मन कुदला कोयती फक्त आहे ना मम्मी पप्पा बाबा अण्णा एवढा पावडमन पावडमन काय 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 पावडा अगो भाई नंदूच्या इमल मावशीस तर कधीच नाही पाडवाया म्हणतात ना, तर कधीच नाही तर म्हण वर उभा आम्ही करतात तर पावडच आता म्हणतं काय नकले नंदूची आहे तर कधीच नाही म्हण ना पाडव्याला पाडवा आता म्हण वर उभा मोठी माणसं बसलेली बारकी माणसं काम करतात। किती झालं 1 2 3 4 5 बाय तू आताच पेरून टाकणार आहेस ना भाजी? आताच पेरून टाकतेस भाजी विन्या बघतो का असं खून बीर करतो असं बघतो कोणाचं तरी। आई कसलं कसलं हा बियाणं आहे लाल माठा बघ हो लाल माठा हा पुरण नाही एवढ्याला एखाद्याला मारते सयाला बघा ना वा मला नाही माहिती काय तुम्हाला घट्ट नको करू त्याला वडायला माठ टाकायचा त्याला अक्कन मुला टाकता त्याला हिरवा पाला टाकता त्याला बरोबर ना कुठं हिरवा पाला गजब बेइज्जती है घरात आहे ना घरात जाणार आहे का मेल्या बिया नाही थांब बाय माझ्या वासरात थांब तर आपण दोघांनी पेरायचं आहे। थांब आई पेरू दे लाल माठ वाटते हो सेम तसंच आहे कोण बियाणं सेम आहे तर ह्या लाल नसते थांब बाबा थांब वाज घेता आमासनी कधी माया लावला ते नार हालत त्याला काम करायचं मामाच करत नाही म्हणून हा करताय।
घालू पाय पोरा लागल ये साव कुठचे रे कार्ट्या तुला समजतं एक दला म्हणून माझ्या नावावर कराय असं म्हणायला एक भाजीचा दला चल एक मार्गशीर्ष महिना चालू रा है ना साव खाली दगड आहे पाव कुठं आहे हो बटर आहे हो बटर तरी पाव कुठं आहे कसं उभ्याने पेरलं की भाजी लांब होते नाही बघावं दिसताय ना खाणे आय पातळच पेर ये गेल्या वर्षी घट्ट पेरलीस नाही भाजी बरलीस ना उपटायला पण येत नव्हती ते मुलाची तर सगळंच नाही केला नंतर मुलाची किती घट्ट पेरला नव्हती अगे मी इथं लाडू लावला ना रिया फुसलं काय नाही लागलं फुसलं मी फुसलं गुटल्या पाड्याचे माझ्या वासराला सामकुचं बी पेरतीस आहे दाखव मला दाखव मुलाचं बी बारका कुठं अरे, लाल कलरचा आहे लाल कलरच्या भाजीचं बी काळ्या कलरचं आणि या भाजीचं बी लाल कलरचं मी याला तू घबरा उतरेल पाणी आवडणे आता ते कसं केलं हे खाली इकडे हे काय कापर घे हा हा उद्या परवाला 2 दिवसात झालं 500 550 झालं होय होय ना सांग मामाला माऊ दुकानात होती ना कधी रे लावलंस कसा कमी करू कॉक कमी करते करता मामा भाजीला पाणी लावतोय ना बघ कोणतं बारकू 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 लाईन वर उभे आहे बारका मोठा मोठा पालेभाजी कढईमध्ये शिजायला 5 मिनिटं तरी लागतात पण त्याची जमिनीतून रोप येईपर्यंत ना खूप मेहनत घ्यावी लागते म्हणजे आत्ताच बघा आम्हा ते दले साफ करायला पेरायला त्यातून दगड करायला आम्हाला 2 दिवस तरी गेले भाऊजी होती म्हणून आज आमचे 2 दिवसात तरी झालं नाही तर आमचा 3रा दिवस पण उजळला असता मग सगळे कामं आटपल्यानंतर विण्याने पाणी शिंपायला सुरुवात केली आणि हो हे एकाच दिवस पाणी शिंपून भाजी मोठी होईल असं नाही तर 4-5 वेळा तरी पाणी सोडावं लागतं आणि हो हे आमच्या विहिरीचं शुद्ध पाणी आहे आणि मग 15 दिवसात भाजी चांगली तयार होईल माझे व्हिडिओ बघत असाल आवडत असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये